रेणु रना रना। जय जिजाऊ जय शिवराय मित्र, मी सुधीर कुमार वानखेडे आणि मराठी यात्रा या चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आज आपण पालीचा बल्लाळेश्वर हे जे अष्टविनायकापैकी एक गणपतीचं स्थान आहे, मंदिर आहे, प्राचीन मंदिर आहे, तर या मंदिराकडे आज आपण जाणार आहोत। या मंदिराचा पूर्ण इतिहास सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। हा जो टूर आहे आपण चालू करत आहोत उमरखेड तालुक्यातून, जे यवतमाळ जिल्ह्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रात स्थित आहे। इथून तब्बल 688 किलोमीटर एवढ्या अंतरावर हे मंदिर आहे मित्र। आजचा टूर हा आपण उमरखेडकडून नाशिक आणि नाशिकहून पाली म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये हे गणपतीचं ठिकाण आहे, तिथं जाणार आहोत। अतिशय पावन असं स्थान, श्रद्धेचं माहेरघर म्हणून सुद्धा या गणपतीची जी आहे या मंदिराची ओळख होते। लोक दूरदूरून येतात, बऱ्याचशा लोकांच्या इच्छाची पूर्ती होते अशी सुद्धा भाविक भक्तांची एक आस्था आहे या मंदिराशी जोडलेली। तर या मंदिराचा जे आहे पूर्ण इतिहास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहोत। म्हणजे इथे कसे कसे मुघलांचे कुणाचे हल्ले झाले, पहिले हे मंदिर कसं तयार झालं, या मंदिराशी जोडलेली कोणती प्राचीन कथा आहे, पूर्ण आपण जाणून घेणार आहोत। परंतु जे लोक माझ्या चॅनलवरती नवीन आहेत, पहिले माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा, जेणेकरून माझं मनोबल वाढेल। नमस्कार मित्र हो, आज आपण एका अशा ठिकाणी आलो आहोत जिथे इतिहास, भक्ती आणि गूढतेचा संगम पाहायला मिळतो। आपण आहोत रायगड जिल्ह्यातील पाली या गावी। हे स्थान आहे अष्टविनायकापैकी एक असलेल्या बल्लाळेश्वर गणपतीचे। इथली मूर्ती साधी सुधी नाही, तर साक्षात श्री गणेशाने दिलेला भक्ताला आशीर्वाद आहे। चला तर मग आपण जाणून घेऊया या प्राचीन मंदिराचा रंजक आणि रहस्यमय प्रवास। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। आज आपण मंदिरामध्ये मागच्या बाजूने जात आहोत। मागच्या बाजूने जात असताना इथे एक डुंडी विनायक गणपतीचे मंदिर आहे। पहिले आपण त्याचं दर्शन घेऊया। काही इतिहासकार असे म्हणतात की प्राचीन काळामध्ये बल्लाळेश्वर गणपतीची पहिली मूर्ती जी आहे याच मंदिरामध्ये स्थित होती। नंतर कालांतराने ती स्थलांतरित करण्यात आली। मित्रांनो, या मंदिराचा इतिहास तसा खूप प्राचीन आहे। दंतकथेनुसार प्राचीन काळी बल्लाळ नावाचा एक लहान मुलगा होता। तो गणपतीचा भक्त होता। त्याने एक दगड उचलून तोच गणपती आहे अशी पूजा सुरू केली। त्याच्या वडिलांना हे पटले नाही। त्यांनी रागारागात तो दगड फेकून दिला आणि बल्लाळाला मारहाण केली। तेव्हा स्वतः गणपती बल्लाळाच्या भक्तीवर प्रसन्न होऊन तिथे त्याला दर्शन दिले। तेव्हापासून या गणपतीला बल्लाळेश्वर गणपती म्हणून ओळखल्या जाते। आता वळूया आपण या गणपतीच्या इतिहासाकडे। पालीचे हे मंदिर मूळचे लाकडी होते, परंतु काळाच्या ओघात हे जीर्ण झाले। परंतु आता सध्या आपण जे मंदिर पाहतो ते 1770 मध्ये पेशव्यांच्या काळात नाना फडणवीस यांनी पुन्हा बांधले आहे। या मंदिराची वास्तुकला पाहण्यासारखी आहे। हे मंदिर श्री अक्षराच्या आकारात बांधलेले आहे। हे मंदिर श्री अक्षराच्या आकारामध्ये बांधलेले आहे। या मंदिराला 2 मजले आहेत मित्र। तुम्हाला प्रश्न पडला असेल की या मंदिराचा संबंध छत्रपती शिवाजी महाराजांशी आला असेल का? तर हो मित्र, कारण हे रायगड जिल्ह्यामध्येच मंदिर स्थित आहे। मराठा साम्राज्याच्या काळात हे मराठ्यांचं एक केंद्रबिंदू होतं। मराठा काळात या देवस्थानाला खूप मोठे महत्व होते। या मंदिराला मराठा शासनाकडून वेळोवेळी देणग्या, संरक्षण मिळालेले आहे। हे स्थान त्या काळी मराठा योद्ध्यांचे श्रद्धास्थान होते। इतिहास अभ्यासकांच्या मते मध्ययुगीन काळात मुघल आणि इतर इस्लामिक आक्रमणकाऱ्यांनी या मंदिरावरती बरेच हल्ले केले होते। असे म्हटले जाते की काही काळ हे मंदिर असुरक्षित झाले होते आणि आक्रमणकाऱ्यांनी या मंदिराच्या परिसरात हानी सुद्धा पोहोचवली होती। मात्र स्थानिक भक्तांनी आणि मावळ्यांनी अतिशय गुप्तपणे मूर्ती जपून ठेवली होती। काही काळ हे मंदिर लुप्त झाले होते। येथील मूर्तीची पूजा सुद्धा बंद झाली होती। परंतु काही काळानंतर 18व्या शतकात जेव्हा पेशव्यांचे राज्य प्रबळ झाले, तेव्हा नाना फडणवीसांनी या मंदिराचे जीर्णोद्धार करून येथे पुन्हा मूर्तीची स्थापना केली। या मंदिराची जीर्णोद्धार करून या मंदिराला पुन्हा वैभव प्राप्त करून दिले। या मंदिरामध्ये गणेशाची मूर्ती आहे। त्या गणेशाच्या मूर्तीला धोतर नेसले आहे, जे इतर अष्टविनायकामध्ये पाहायला मिळत नाही। या मंदिराची रचना अशी केलेली आहे की या मंदिरावरती सकाळची सूर्यकिरण डायरेक्ट मूर्तीवरती पडते। हे त्या काळातील स्थापत्यकलेचं एक उत्तम उदाहरण आहे। तर चला मग गणपतीचे दर्शन घेऊया। श्री गणेशाय नमः।
तर अशा प्रकारे या बल्लाळेश्वर गणपतीचा इतिहास आहे मित्र. तर हा व्हिडिओ इथंच संपला. तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ जर छान वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जिजाऊ, जय शिवराय, हर हर महादेव, श्री गणेशाय.